आज आम्ही खूप अचानक आणि योगायोगानं अक्कलकोटच्या दर्शनाला चाललो. स्वामी समर्थाच्या. एंजल कुठं चाललीस प्रतिष्ठा? कुठं कुठं? अक्कलकोटला. अक्कलकोटला जायचंय का? होय. हे बघा तिथे वीर पेठी. आम्ही सगळे चाललो आता. हे बघा 1:30 वाजलेत आता. पण आता बघा आता किती उशीर होते ती. जायचंय आता अक्कलकोटला. बघा ही गाडी केलेली आहे. हे बघा प्रतिष्ठाचे पप्पा सगळे चाललात आता. आम्ही प्रतिष्ठा मजा बघा. हा का प्रतिष्ठाची एक्साइटमेंट. प्रतिष्ठाला माहीत झाली कुठं जायचं म्हणून मिठाबाई बघा घरात सगळे हे सगळे. प्रतिष्ठा हाय. रडू नको. हो हो म्हणून प्रतिष्ठा किती आनंद घेत आहे. मस्त वाटायले का? हा कुठं पळते? खुर्चीवर बसते. हा बसा बरी. काय खायचं तुला? ओली आहे. तुला काय खायचं? चहा पियचं का? काय पियचं? काय खायचं? तुला काय खाऊ वाटत नाही? बघ गवत कसलं आलं बघ बरं. बघा प्रतिष्ठा नुसतं तिला फिर वाटायला. चहा प्या उतरलो आम्ही तर चहा नको म्हणते. बघा हो का कुठंही पळायली. मजा वाटायली तिला. हो का मजा वाटायली का? हां चला दमाने उतरा. दमाने या. इकडून आली कोणी आली कोण? दमाने चढा. पडतंय तसं पाय अडकत असतं. पडत असते खाली. चला इकडं. चला खाली. खूप मजा वाटायली. किती किती टाइम राहिला होता अक्कलकोटला जायला? अक्कलकोट 1/2 तास लागते अजून. हां मग हे आपण कोणत्या ठिकाणी थांबलो? हे अक्कलकोटच्या इकडं कोणचं गाव आहे की काय माहित नाही. निलेगाव. निलेगाव आम्ही अक्कलकोटला जाताना आता मुरुड किती लांब आहे. तिथून प्रवास करून थकल्यामुळे आम्ही थोडं थांबला चहासाठी. निलेगावामध्ये थांबलात आम्ही. तिला घे ती पडेल. ती खुर्च्याही पाडेल. चला ठेवते पण तशीच ठेव. हा ठेव. शिस्त असावं लागतं तिथं पण. तिने तसं ठेवलेलं आहे ना तर तसंच ठेवायचं. चला चला पळा. चला आता आम्ही चाललो अक्कलकोटला. फक्त 20 मिनिटाचा रस्ता राहिला आहे. म्हणजे बघू आता आम्हाला तिथं देवदर्शन तर होईलच. आता दिवस मावळ चाललेला आहे. 4 वाजत आलेले आहेत. बघू आता दर्शन. तुम्ही पण घ्या दर्शन अक्कलकोटचं. बघा प्रतिष्ठा सगळ्याच्या पुढे जात आहे. प्रतिष्ठाला खूप गडबड झालेली आहे. बघा प्रतिष्ठा काही झाली तिला. जायली सगळे घरामध्ये गेले तिकडं आणि आम्ही दोघं मागं राहिलो जायला आम्ही पण. दे 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 नका म्हणाली मग कसं म्हणाले तुम्ही. चला पिला का चहा? प्रतिष्ठाने पिला का चहा? भूक लागली. थोडं केळ बनाना असते खाना केळते खा. तू राहायचं इथं काय खायचं ते खा. हा चल तर त्यांच्यासोबत राहा. हा थांबा थांबा. काय खायचं तुला? चल तुला काय घ्यायचं तिकडे चल. तिकडे चल काय घ्यायचं तुला? फायनली आम्ही आलो आता अक्कलकोटला. हे बघा तिकड काढते काढमध्ये काढ काढ. ही गेटच्या बाहेरची गर्दी आहे. अजून गेटमध्ये जायचं आहे आम्हाला. तरी तर आपण पाहू शकतो की बाहेरच किती गर्दी. पुढे गेले आले का? मित्रांनो काही पेढे हार पुन्हा उदबत्ती अगरबत्ती पुन्हा देवासाठी वाहण्यासाठी फुलं आहेत. ते काही मध्ये आले का सगळे? बाकीचे आले? मिठाबाई कुठं आला? मिठाबाई बोला नाही. हे बघा हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता आम्हाला मध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आता बघू
दर्शन कसं होतं ती गर्दी तर एवढी वाटायली म्हणजे आता शुक्रवार असून एवढी गर्दी म्हणजे रोज 7 दिवस पूर्ण गर्दी असते असं मला आता आजच्यावरून अंदाज लागलाय. बघा ही गर्दी बघा किती बघा. पुरुष आणि महिलांची वेगवेगळे रांग आहे. प्रतिष्ठा आणि मी आता इकडे चाललो त्या रांगेने आणि प्रतिष्ठाचे पप्पा त्या रांगेत चाललेले आहेत. महिला पुरुषांची वेगळी रांग आहे. बघा आता चाललो तर मी दर्शनाकडे. प्रतिष्ठा चला चला चला. खूप गर्दी आहे. छान वाटले का? हा छान वाटले का? मिठी वीर वीर छान वाटले का? आता बघू गाभाऱ्यात आता इथं मला बोलता येत नाही खूप गर्दी आहे म्हणून आणि माझा आवाज पण क्लिअर रेकॉर्ड व्हायला का नाही ते पण कळत नाही. आता बघू आता दर्शनाला मध्ये पूर्ण गाभारा बघा पूर्ण मधला भाग आहे पूर्ण बघा मंदिर. आता इथं काही प्रत्येक शब्द बोलावं असं नाही पूर्ण मंदिर बघाय. गर्दी खूप आहे. आता बघू मी दर्शनाला जाते आणि मध्ये जर शूट करून दिला तर व्हिडिओ काढते आम्ही म्हणजे दर्शन घेतानाचा. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता श्री स्वामी समर्थांच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये. आपण पाहू शकता किती गर्दी आहे. आमचे महिला मंडळ खूप अजून दूर आहेत. बघा आता आमचं महिला मंडळ आलेलं आहे. 10-15 मिनिट गेल्या आम्हाला इथं थांबून यात आलेलं आहे. प्रतिष्ठा खूप जमिलेली दिसत आहे. आता काकाला घेतलेला आहे त्याला. बघा दीक्षा पाटील लय वेळ लावला. हां लय वेळ लावला. गर्दी होती का? आम्हाला 15-20 मिनिट झाली तर थांबून. 15-20 मिनिट लागतात अजून नाही अजून घेत. तुमची वाट बघत थांबला ना. हां प्रतिष्ठा झोपली काय आहे का? झालं का दर्शन? हो काढ देत चला. हो माय मला बोलव सगळ्या. बघा मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोरा बांधायला हां नाही वाटतं आपण नाही घ्यायचा बांधायचा आहे. तर सगळ्यात जास्त जे पाहतो ते बघा हा फोटो आहे तिथं सगळेजण फोटो काढण्याची इच्छा करतात. बघू आता आम्हाला फोटो काढू देतात का नाही ते. तिथं जागेवर उभा चांगला निघते फोटो. थांब समोर थांब काढतो. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर निघण्याच्या मार्गावर आहोत. तर बाहेर जाण्यासाठी किती गर्दी आहे कसं वाटायला? चला समोर चला व्यवस्थित चला व्यवस्थित चला. खाली पाय बघा खाली जाईल पायरीच्या खाली जाईल. नारळ फोडा तर मित्रांनो का नारळ फोडण्याचं ठिकाण बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी. नारळ फोडायचं नाही का? तर पाहू शकता मित्रांनो नारळ फोडण्यासाठी कसलं यंत्र आणले. कुणकडे जायचं आता? हां बाहेर बघून चला. कोणची इच्छा बोलली? बरं महिला मंडळ किती काय करायचं बाहेर निघण्यासाठी आणि दर्शनाला किती वेळ लावला त्यांनी. आता बाहेर निघण्यासाठी सगळ्यांच्या पुढे आणि दर्शनाला म्हणलं की आमच्या मागं होते. बाय पेढे कुठे गेले बाकीचे कुठे गेले आहेत का? हां काय घ्यायचे? काय चालतं काय काय बरं बरं नाही लय गर्दी असते ना आता लय गर्दी असते. आताच आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि अन्नछत्राकडे चाललो. बघू आता दर्शनानंतर गर्दी खूप होती. आता अन्नछत्राकडे पण गर्दी जास्तच असणार आहे. चाललं आम्ही त्या दिशेला. आता प्रतिष्ठा सगळ्याला भूक लागली. वीर दीदी मिठी सगळे येले. तर मम्मी आई कुठे आहे का?
यायलेत की हां ते बघा इथे पण सगळेच यायलेत. तर बघू आता किती गर्दी आहे ती. गर्दीवर अवलंबून आहे जेवायचं इथं का जायचं पुढं ते. कारण लांबचा प्रवास करायचा आहे आणि इथं जर थांबलो लाईनमध्ये तर घरी जायला खूप म्हणजे खूप उशीर होईल. म्हणून बघू आता दर्शन अन्नछत्रात काय रात्री 8 वाजल्यापासून सुरू होत आहे आणि आम्हाला तर घरी जायचं आहे. म्हणून आता आम्ही चाललो बाहेर बघायचं आता अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयराजे भोसले यांच्या स्मरणार्थ. आणि इकडं लता दिदींनी पण शुभ आशीर्वादात दिलेत वाटतं वाहने. बघा हे पूर्ण वाहन पूर्ण गाड्या दिलेल्या आहेत. बघा ह्या 2 गाड्या दिलेल्या आहेत त्यांनी. लता दिदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला दिलेला आहे आणि त्यांनी. बघा हे 2 गाड्या मर्सिडीज एक आहे आणि दुसरी काय मला ओळखत नाही. बहुतेक एक मर्सिडीज आहे. बघा इथं दत्ताचं मंदिर छोटंसं एकदम छोटंसं पण रेखीव आहे. खूप छान. काय काय तिला पाठी का विचार घे काय कोणची प्रतिष्ठाला अभ्यासाची पाठी घ्यायची. तिला मग 8,000 ची पाठी पाहिजे म्हणून आम्ही आता पाठी घेत आहोत. छान आहे का बाबा आता वरून बघ की तिला बघा आवडली का तिला कमी जास्त कर ना काय थोडंफार कमी जास्त कर 100 असते का जंगली लसूण तेल मध्ये होतं की ते मंदिरापाशी होतं आहे का इथं विचार की त्यांना काय पाहिजे ते